आमच्या ठाण्यातील एका प्रतिष्ठित शाळा या शाळेत मुलांना सोडायला येणारे तथाकथित सुसंस्कृत सुशिक्षित पालक शाळेच्या बाहेरील रस्त्यावर 5-5 लेनमध्ये गाड्या उभ्या करतात. आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये याची जराही काळजी न करता मागे अडकलेल्या वाहनात एखादी रुग्णवाहिका असेल तरीही या पालकांच्या गाडीचा टायर 1 इंचही हलत नाही. प्रत्येक ठिकाणी पोलीस उभे राहू शकत नाही. आपल्या मनात असलेली थोडीशी लाज पुरेशी असेल, बाकी नागरिक शास्त्र हा विषय आहेच, अशी उद्धट पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करून दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या संतापाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोकळी वाट करून दिली. कॅडबरी जंक्शन भागात असलेल्या नामांकित सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस प्रचंड ताप ठरत आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत अडकलेले दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या शाळेला मोठे पटांगण असतानाही वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून वाहन चालक रस्त्यावर पार्किंग करत आहेत. जवळपास 3 लेनवर पार्किंग केली जात असल्याने दुपारच्या टळटळीत उन्हात वाहन चालक घामाघूम होत आहे. ठाण्यात बहुतांश शाळांबाहेर शाळा भरताना आणि सुटण्याच्या वेळेत वाहनांची प्रचंड कोंडी होते. शालेय बस, रिक्षा आणि इतर वाहनांमुळे या कोंडीत भर पडते. तसेच बेशिस्त रीतीने वाहने उभे केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. कॅडबरी जंक्शन येथील सिंघानिया शाळेसमोर हा प्रकार दररोज घडत आहे. येथे 3 मार्गिका अडवून शाळेतील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी धनदांड्यांच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रचंड कोंडी पोखरण रोड क्रमांक 1 येथे होत आहे. याच कोंडीचा फटका दिग्दर्शक विजू माने यांनाही बसला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली.